नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यानं गुरुनाथ नाईक लिखित रक्ताचा पाऊस. ही गुरुनाथ नाईकांची दीर्घकथा आजपासून 4 भागांमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ऐकूयात गुरुनाथ नाईक लिखित रक्ताचा पाऊस भाग पहिला. मुजताघ नदीच्या पूर्वेला असलेलं ते एक छोटंसं ठाणं. केवळ 16 सैनिक त्या ठाण्यावर होते. आदिल पास तिथून साधारण 8 ते 9 मैलांवर होतं आणि या दोन्हीच्याहीमध्ये आणखीन एक ठाणं वसलेलं होतं. सीमेवर पांगलेल्या सैनिकांना रसद पुरवण्याचं काम या ठाण्यांना करावं लागत असे. दुसरं ठाणं होतं आदिल पासच्या पश्चिमेला साधारण 4 मैलांवर बर्फानं भरलेल्या प्रदेशात. सभोवताली नजर फेकावी तर पांढऱ्या शुभ्र बर्फाशिवाय काहीही दिसणार नाही या भागात. वेळ होती मध्यरात्रीची. सर्वत्र नेहमीचीच सामसूम आणि शांतता. जागे होते केवळ 2 शिपाई, पण तेही पेंगत असलेले, कारण सर्वजण थकले होते. आदिल पासपर्यंत रपेट केल्यामुळे सगळ्यांची अवस्था चमत्कारिक झालेली होती. केव्हा एकदा डोळे मिटतो असं त्यांना झालं होतं, पण ते झोपू शकत नव्हते, कारण रात्रीच्या पहाऱ्याचं काम त्यांच्यावर होतं. एकाएकी कोणतीही पूर्वसूचना नसताना पावसाला सुरुवात झाली. दोघेही भिजलेल्या अवस्थेत आपापल्या टेंटमध्ये शिरले. पावसाचं पाणी चिकट वाटत होतं. संपूर्ण शरीर झाकलेलं असल्यामुळे तोंडावर झालेल्या पाण्याचा शिडकावा त्याने टॉवेलनी पुसून टाकला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण धक्का बसलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे पाहतच राहिले. दोघेही अगदी रक्तानं माखलेले होते. ठाण्याच्या सभोवताली हाडामांसाचे तुकडे पडले होते आणि संपूर्ण टेंटवर सुद्धा रक्त भरलेलं होतं. रात्री पडलेल्या रक्ताच्या पावसाचा तो प्रताप होता. रक्ताच्या पावसाबरोबर गारांसारखे हाडामांसाचे गोळे सुद्धा पडलेले होते. सारेजण घाबरले. हा प्रकार त्यांना अगदी नवीन होता. यापूर्वी कधी रक्ताचा पाऊस पडलेला त्यांना माहिती नव्हता आणि त्यांनी कधी ते ऐकलंही नव्हतं. ताबडतोब वायरलेसवरनं हेडक्वार्टरकडे संपर्क साधण्यात आला. लागोपाठ 2 हेलिकॉप्टर्स भरभरत त्या ठिकाणी येऊन पोहोचली. दोरांच्या शिडीवरनं 4 अधिकारी आणि 4 हत्यारबंद शिपाई खाली उतरले. आजूबाजूच्या प्रदेशाची हेलिकॉप्टरनं पाहणी केली. हेलिकॉप्टरला उतरायला त्या ठिकाणी जागा नव्हती. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी कितीही गरज असली तरी उतरायला असमर्थ होतं. आलेले कर्नल इस्माईल गडबडले. त्यांना त्या रक्ताच्या पावसाचा अर्थ काढता आला नाही. नमुन्यासाठी त्यांनी मांसाचे तुकडे गोळा केले. त्यात छिन्नविच्छिन्न झालेला उजवा पाय सुद्धा होता. माणसाच्या शरीराचे ते तुकडे हे स्पष्ट होत होतं. ठराविक वेळ होताच पुन्हा हेलिकॉप्टर खाली आलं. कर्नल इस्माईल आणि मेजर सारंग जसे खाली उतरले तशीच आपली माणसं घेऊन हेलिकॉप्टरमध्ये शिरले. दोन्ही हेलिकॉप्टर्स भरभरत निघून गेली. संपूर्ण हेडक्वार्टरमध्ये ते हाडामांसाचे तुकडे बघून एकच घबराट उडून गेली. सगळे घाबरलेले होते आणि त्याचवेळी हेडक्वार्टरशी संपर्क साधला गेला. संपर्क साधणारी व्यक्ती कोड शब्द सांगू शकत नव्हती, पण ती व्यक्ती आपल्या कॅम्पचं नाव मात्र सांगत होती. कदाचित हा दुश्मनांचा खेळ असावा असं वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होतं. ताबडतोब सकाळसारखी 2 हेलिकॉप्टर जिथून संपर्क साधण्यात आला होता त्या ठाण्यावर आली. एकूण 6 टेंट त्या ठिकाणी उभारण्यात आले होते, पण तळावर कुणाचीही हालचाल दिसत नव्हती. खाली उतरावं का उतरू नये या संभ्रमात कर्नल इस्माईल त्या तळावर घिरट्या घालत राहिले. खाली उतरण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. हेलिकॉप्टर आणखीन खाली न्यायला सुद्धा ते राजी झाले नाहीत, कारण मशीनगनचा मारा झाला तर आपलं स्वतःचं हेलिकॉप्टर वाचवणं कठीण आहे याची खात्री इस्माईलना होती. शेवटी दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटनं खाली उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली, पण कर्नल इस्माईल एकदम त्याला परवानगी देऊ शकले नाहीत. पायलट व्यतिरिक्त एक मेजर, एक कॅप्टन आणि 2 हत्यारबंद शिपाई त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. शिवाय हेलिकॉप्टर हातचं घालवायला त्यांची तयारी नव्हती. त्या तळापासून दूरवर मेजर सारंग उतरले. त्यांच्याबरोबर 2 शिपाईसुद्धा खाली आले. हेलिकॉप्टर्स त्या तळाभोवती फिरत राहिली.
जवळजवळ 20 मिनिटांची पायपीट करत मेजर सारंग दोन्ही शिपायांसह सावधगिरी बाळगत आले. त्यावेळी कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची तयारी त्यांनी ठेवलेली होती. अचानक गोळीबार होईल किंवा हँड ग्रेनेड फेकला जाईल अशी शंका त्यांना वाटत होती, पण भीतीचा लवलेशही त्यांच्या मनाला शिवलेला नव्हता. टेंट असलेल्या हद्दीत जेव्हा ते आले, एका टेंटच्या पडद्यापाशी जेव्हा ते येऊन पोचले, तेव्हा खाली पडलेली एक स्टेनगन त्यांना दिसली. त्या स्टेनगनमध्ये पूर्णपणे भरलेलं मॅगझिन होतं. त्यांची सावधगिरी आणखीनच वाढली गेली. काहीतरी धोका आहे याची खात्री मेजर सारंगांना झाली. संपूर्ण तळावर सामसूम होती. इतकी भयान शांतता त्या तळावर असणं शक्यच नव्हतं. आपले शिपाई असते तर हेलिकॉप्टरचा आवाज ऐकून ते निश्चित बाहेर आले असते. ते नाही आहेत याचा अर्थ काहीतरी धोका आहे याची खात्री सारंगांना पटलेली होती. साहेब, मी आज जाऊन पाहू का? एका शिपायानं हलक्या आवाजात मेजर सारंगांना विचारलं आणि त्याच वेळी कढण्याचा आवाज बाहेर फुटला. मेजर सारंग काय सांगतायत हे ऐकायला सुद्धा तो शिपाई थांबला नाही. जवळजवळ 12 वर्षांचा त्याच भागातला अनुभव त्या शिपायाला होता. त्यामुळे काहीही घडलं तरी त्याला आश्चर्य वाटणार नव्हतं. सरहद्दीपासून 14 किलोमीटर आत असलेल्या त्या ठाण्यावर दुश्मनांचा हल्ला झाला नसेल हे मानायला त्याची तयारी नव्हती. खाली पडलेली स्टेनगन चांगल्या स्थितीत आहे याची खात्री करून तो निघाला. तो छोटा तंबू पूर्णपणे रिकामा होता. तोपर्यंत दुसऱ्या शिपायानं बाजूच्या टेंटमध्ये प्रवेश केला होता, पण तिथेही कोणी नव्हतं. मधल्या टेंटमध्ये मात्र एक शिपाई पडला होता. ऑपरेटरचा तो सहाय्यक होता. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्याच्या पोटाखालचा भाग रक्तानं माखला होता. 4-5 गोळ्या त्याच्या पायात आणि कमरेत शिरलेल्या होत्या. शांतपणे त्याने मेजर सारंगकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर झळकलेलं समाधान मेजर सारंगच्या नजरेतनं सुटलं नाही. 11 शिपायातला तो त्या तळावर सापडलेला होता. टेंट बाहेर आलेल्या मेजर सारंगनं दोन्ही हेलिकॉप्टरना खाली यायचा इशारा केला. 4 दोऱ्यांवर लटकणारी एक खुर्ची मेजर सारंगनी खूण करताच खाली सोडण्यात आली. जखमी शिपायाला उचलून बाहेर आणलं जाताच त्या खुणेचा अर्थ ओळखला गेला होता. जखमी शिपायाला घेऊन दोन्ही हेलिकॉप्टर्स हेडक्वार्टरकडे आले. डॉक्टरांचे उपचार चालू झाले. तो जगेल, पण त्याचे दोन्ही पाय निकामी होतील असं डॉक्टरांचं मत होतं. पण मेजर सारंगांना काय घडलं ते ऐकायचं होतं. जे घडलं ते अतिशय भयंकर होतं. त्या शिपायालाही आपण जे घडलं ते केव्हा एकदा सांगतो असं झालं होतं. 11 माणसांच्या त्या तळावर 3 शिपाई रात्रीचा पहारा करत होते. सरहद्दीपासून जवळ असलेल्या ठाण्यांवरच्या शिपायांना रात्रीचा अगर दिवसाचा पहारा करावा लागतच होता. त्या रात्रीचा अंधार आणि त्यातून सभोवार पसरलेलं धुकं पहारेकऱ्याच्या मनात कुठलाही संशय निर्माण करून गेला नाही, कारण हे सगळं नेहमीचं होतं. घाबरण्याचं त्यांना कुठलंही कारण नव्हतं. अशा अनेक रात्री निघून गेल्या होत्या. उत्तरेकडच्या बाजूला असलेल्या पहारेकऱ्याला काय घडलं ते समजलं नाही. शक्तिमान पंजात तोंड दाबलं गेलं हे लक्षात येण्यापूर्वी छातीत काहीतरी खसकन खुपसलं झाल्याची जाणीव झाली. तो शिपाई कुठलीही हालचाल करू शकला नाही. उरलेल्या दोन्ही शिपायांची नेमकी 30 गत झाली. तिसऱ्या शिपायानं ठोकलेली आरोळी तितकीशी स्पष्ट नसली तरी 2-4 शिपायांना जागा करून गेली. पाहता पाहता तळ जागा झाला. ठाण्याचा प्रमुख असलेल्या हवालदारानं पहारेकऱ्यांना हाका मारून पाहिल्या, पण जबाब मिळाला नाही. पण सारं ठाणं शांत होण्यापूर्वीच थोडीशी खळबळ माजून गेली. गोळ्यांचा पाऊस अचानक सुरू झाला. लान्स नाईक बहादूर टेंट खालनं लपत छपत कसाबसा त्या धुमश्चक्रीपासून दूर झाला तेव्हा तो दोन्हीही पायांचा उपयोग करू शकत नव्हता. त्याची स्टेनगन टेंट बाहेर कुठेतरी पडली होती. शक्यतो दूर जाण्याचा तो प्रयत्न करत होता. मोठमोठ्यानं बोलण्याचे आवाज त्याच्या कानात शिरत होते. हळूहळू आवाज कमी कमी होत नाहीसे झाले. अस्पष्टसं उजाडलं, पण धुकं कमी झालं नव्हतं. सर्वत्र भयान शांतता पसरली होती. पण तळाच्या हद्दीत यायचं धैर्य बहादूरला होत नव्हतं. आपली शुद्ध हरपली केव्हा हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं. दुश्मनांचा हमला झालेला आहे हे सत्य जाग आल्यानंतर त्याला समजलं.
कमरेत आणि पायात असह्य वेदना होत होत्या. शेवटी त्यांनी सरपटत सरपटत गोगलगाईसारखं तळाच्या रोखानं यायला सुरुवात केली. त्यावेळी धुकं अगदी कमी झालेलं होतं, पण ऊन काही खाली उतरलेलं नव्हतं. दबकत दबकत तो कसाबसा आपल्या टेंटपाशी आला. बाहेर पडलेली रायफल त्यांनी उचलली. ती आपली नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं, पण ती रायफल कोणती आहे हे पाहायचं त्याला भानही नव्हतं. कुणाचीही जाग नव्हती. रात्रीच्या धुमश्चक्रीत सारेजण ठार झाले असावेत हा विचार त्याच्या मनात घोळत होता. आपल्या टेंटमधनं तो बाहेर पडला. तो वेदनांनी विव्हळत होता. शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटत होती, पण अद्याप आपलं काम संपलेलं नाही असंही त्याला वाटत होतं. आपण मरणार आहोत, पण मरण्यापूर्वी हेडक्वार्टरला काही कळवावं हा विचार त्याच्या मनात घर करून राहिला होता. हेडक्वार्टरशी तो संपर्क साधू शकत होता, पण त्याला कोड शब्द माहिती नव्हते. पण त्यामुळे फारसं काही बिघडणार नव्हतं. कसाबसा आपल्या टेंटमधनं बाहेर पडलेला बहादूर मधोमध असलेल्या टेंटमध्ये आला. आपल्या हातातली ताकद नाहीशी तर नाही ना झाली हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला, कारण 1.5 दिवस तो बर्फात पडून होता. दोन्ही हात छातीकडे घेऊन तो पडला होता. कशाबशा त्यांनी वायरलेस सेटच्या 2 केबल्स बॅटरीला जोडल्या. वायरलेस सेट ऑन केला. सेट ऑन केला की थेट हेडक्वार्टरशी संबंध जोडला जातो हे त्याला माहिती होतं. हेडगिअर कानाला लावून त्यांनी हॅलो असा आवाज काढायला सुरुवात केली. जवळजवळ 2 मिनिटं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा हळूहळू त्यांनी स्टेशन्स हलवायला सुरुवात केली. तोंडातून हवा सारखी निघत राहिली. कॅम्पकॉटवर पडलेला लान्स नाईक बहादूर क्षीण आवाजात एक एक शब्द बोलत होता. डॉक्टरांचे उपचार चालू होते. अधूनमधून वेदनांनी तो तोंड वेडवाकडं करत होता. शरीरात घुसलेल्या गोळ्या काढण्यासाठी जेव्हा त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी उचललं गेलं, तेव्हा कर्नल इस्माईल भारावलेल्या नजरेनं त्याच्याकडं पाहत होते. पण नेमकं काय घडलं असावं हे त्यांना समजत नव्हतं. रक्ताचा पाऊस, सापडलेले मानवी हाडामांसाचे तुकडे त्यांच्या डोक्यात थैमान घालत होते. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख आणि मारिया लोबो या 3 व्यक्ती मुश्ताक या आर्मी हेडक्वार्टरमध्ये गंभीर चेहरे करून एकमेकांकडे पाहत होत्या. तीच अवस्था झाली होती शेजारी बसलेल्या मेजर सारंगची. समोरच एक फाईल उघड्या अवस्थेत पडली होती. थंडीचा कडाका मी म्हणत होता. 4ही बाजूंना 4 शेगड्या पेटत होत्या. इन्स्पेक्शन बंगल्याच्या त्या छोट्याशा हॉलमध्ये उष्णता निर्माण करायला त्या शेगड्या पुरेशा होत्या. रक्ताचा पाऊस ही पहिलीच घटना असेल मेजर सारंगनं सांगितलं, पण त्याच्या कल्पनेला तडा गेला, कारण ही 3री घटना होती. यापूर्वीची घटना होती मार्पोला या भागात आणि दुसरी घडली होती याच भागाच्या पश्चिमेला साधारण 15 ते 20 मैलांवर. कॅप्टन दीपला आणि त्याच्या खात्याला हे फार मोठं आव्हान होतं. कल्पनेत न बसणाऱ्या घटना सत्यसृष्टीत कॅप्टन दीपवर सोपवण्यात आल्या होत्या. सबंध दिवसभर ते धावपळीतच होते. ज्या ठिकाणी रक्ताचा पाऊस पडला होता त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनं त्यांना उतरवण्यात आलं होतं. जवळजवळ तासभर ते जागेचा शोध घेत होते, पण त्या तासाभरात त्यांची कुठलीही प्रगती झाली नव्हती. हे सारं घडलं कसं त्याचा विचारसुद्धा ते करू शकत नव्हते. ज्या ठिकाणी संपूर्ण ठाणं उद्ध्वस्त करण्यात आलं होतं त्या ठिकाणी जेव्हा ते उतरले तेव्हाही त्यांची अगदी हीच अवस्था झाली. त्या तळावर आता अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्वीपेक्षा दुप्पट संख्या त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. पण त्या ठिकाणी बोलणारं कोणीही नव्हतं. हॉस्पिटलमध्ये असलेल्या बहादूरशिवाय या ठिकाणी काय घडलं ते सांगणारा आणखीन कोणीच नव्हता. औषधोपचार करताना बहादूरनं जे सांगितलं ते शब्दनशब्द टाईप केलेलं होतं. बहादूरची भेट न घेताही त्याचं म्हणणं आणि ठाण्यावर जे काही घडलं त्याचं चित्र कॅप्टन दीपच्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. रात्रीची जेवणं झाली. कंदिलाच्या उजेडात तिघांनीही नकाशाचा अभ्यास सुरू केला. अतिशय वेगळ्या तऱ्हेनं केलेला तो नकाशा होता. चीनमधून कोणी दुश्मन आत घुसलाच तर तो कोणत्या भागातून येईल हा विचार त्या नकाशाकडे बघून तिघही करत होते, पण तशी कुठलीही फट सीमेवर दिसत नव्हती. तशी कोणतीही शक्यता त्यांना वाटत नव्हती.
या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तर रक्ताचा आणि हाडामासाचा पाऊस पडला कसा हेच मुळी त्यांच्या डोक्यात शिरत नव्हतं. शेख आपण निष्कारण त्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांनी हल्ला केला, ठाण्यावरच्या 10 जणांना नाहीसं केलं, ती मंडळी त्याच भागात कुठेतरी असावीत. कॅप्टन दीपनं बोलायला सुरुवात केली तेव्हा 12:30 वाजून गेले होते. दिवसभराच्या दगदगीनं सगळेजण थकले होते. अरे पण ते कसं शक्य आहे? का शक्य असू नये? असा हल्ला झाला तर आपलं सैन्य त्यांना हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रत्येक शिपायाला या भागातल्या प्रदेशाची खडानखडा माहिती असते याची हल्लेखोरांनाही कल्पना असावी ना. लेफ्टनंट शेख बोलत असताना दीपने त्याला हाताच्या इशाऱ्यानं थांबवलं. त्याचा चेहरा किंचित कठोर बनला. शेख, या तुझ्या सगळ्या शंका मला मान्य आहेत, पण तू सांगतोयस तसं काहीही घडलेलं नाही आहे. कर्नल इस्माईलनं आजूबाजूच्या अवघड जागांचा शोध घेतलेला नाही आहे याचा अर्थ तूच सांग की. चर्चेला आता अगदी वेगळं रूप आलं. लेफ्टनंट शेख निरुत्तर झाला होता. शेख, नेहमी आपण अशा चुका करत आलो. दुश्मनाला आपण नेहमी कमी लेखत आलो. त्यांनी ज्या शक्यता मनाशी आणल्या त्या खऱ्या खऱ्या घडत गेल्या आणि ज्या मनात आणल्या त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. कदम आला की आपण उद्या रात्री त्या भागात उतरू. 5-7 दिवस त्या भागात राहायची तयारी ठेवू. त्या 5-7 दिवसात आपल्या हातात काही ना काही सापडेल. पूर्णपणे युद्धाची तयारी आपली असायला हवी. कॅप्टन दीप जवळजवळ 15 मिनिटं बोलत होता. दारांचे होणारे आवाज ऐकून दोन्हीही ऑर्डरली अद्याप झोपले नाहीत हे स्पष्ट दिसत होतं. लेफ्टनंट शेखनं जांभया द्यायला सुरुवात केली आणि कॅप्टन दीप उठून त्याच्याकडे बघत राहिला. विश्रांती घेणं आपल्याला भाग आहे हे कॅप्टन दीपच्या लक्षात आलं, कारण उद्या सकाळी कामगिरीवर निघाल्यानंतर आपल्याला विश्रांती घेता येईल या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. तिघेही आपापल्या बेडरूममध्ये शिरले. रॉकेलचे मंद दिवे जळत होते. उभेसाठी बेडरूममध्ये शेगड्या नव्हत्या. मारियानं ऑर्डरलीला जोरात हाक मारली आणि त्याचवेळी काहीतरी हल्ल्यासारखं तिला वाटलं. पण तिला मान वळवायची सुद्धा संधी मिळाली नाही. तोंडावर पडलेल्या मजबूत पंजामुळे हालचाल करणं तिला जमलंच नाही. तोंड दाबून धरलेल्या व्यक्तीने तिचा उजवा हात पकडला आणि त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती कॉट खालनं बाहेर आली. अंधुक उजेडात घाबरलेल्या मारियानं त्या बुटक्या व्यक्तीकडे बघितलं. त्याच्या हातात काहीतरी चकाकलं. तिचा डावा हात बुटक्या व्यक्तीनं पकडला. त्याच्या शरीरातल्या अमानुष ताकदीची जाणीव मारियाला झाली. तिच्या दंडात काहीतरी खुपसलं गेलं. खुपसलेली सुई लगेच काढली गेली तेव्हा तिचा दंड थणकत होता. डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. हळूहळू आपल्या हातापायातली शक्ती नाहीशी होत असल्याची जाणीव तिला झाली. काहीही आठवेनासं झालं आणि आपण खाली कोसळलो केव्हा हे सुद्धा तिला समजलं नाही. मुश्ताक कॅम्प हा डोंगर भागात इतस्ततः पसरलेला होता. अधिकाऱ्यांचे बंगले उंच उंच भागात ठेवण्यात आले होते, तर सभोवताली 100 शिपाई राहतील अशी लांब लचक हॉलसारखी घरं ठेवण्यात आली होती. त्याच्याही बाहेर उंचच्या उंच जाड तारांचं कुंपण बांधण्यात आलं होतं. इन्स्पेक्शन बंगला कर्नलच्या बंगल्यापासून साधारण 500 मीटरवर होता. आजूबाजूला मोकळी अशी जागा होती. 3 डोंगरांच्या मध्ये हा बंगला बांधण्यात आला होता. ती जागा अशी होती की त्या ठिकाणी कुणीही येण्याची शक्यता नव्हती. दुश्मनाला तर तिथे प्रवेश करणं अगदी कठीण होतं, कारण सभोवताली शिपायांच्या क्वार्टर्स होत्या. त्याशिवाय कडक असा पहारा होता. त्या पहाऱ्यातून कुणीही दुश्मन आत प्रवेश करू शकणार नव्हता. पण अंधार पडता पडता एकूण 12 व्यक्तींनी इन्स्पेक्शन बंगल्याच्या सभोवताली प्रवेश मिळवलेला होता. इन्स्पेक्शन बंगल्यावर केवळ 2 सेंट्री पहारा करत होते. शिवाय 2 ऑर्डरली त्या बंगल्यात आहेत याची कल्पना त्या 12 व्यक्तींना होती. 6 जणांकडे स्टेनगन्स होते. आता उरलेल्या 6 जणांकडे कुठलंही हत्यार नव्हतं. इन्स्पेक्शन बंगल्यातल्या 4घांना ठार करून 3 जणांना पकडून न्यायची कामगिरी बिनहत्यारी 6 जणांवर होती. हत्यारबंद 6 जण इन्स्पेक्शन बंगल्यापासून दूर राहिले. सभोवताली पांगलेल्या अवस्थेत होते आणि इतर 6 जणांनी दोन्ही बाजूकडून बंगल्याच्या रोखानं पुढे जायला सुरुवात केली. बंगल्याच्या मागे आणि पुढे असे 2 सेंट्री पहारा करत होते
आणि तिघांच्या गटानं जाणारे मारेकरी डाव्या आणि उजव्या बाजूकडून निघाले होते. त्यांच्या हालचाली अतिशय सावध होत्या. एकमेकापासून 10-12 फूट अंतरावर असले तरी त्यांनाच एक दुसऱ्याला पत्ता लागत नव्हता किंवा हालचालीसुद्धा त्यांना कळत नव्हत्या. अस्पष्टसं बोलणं दूरवरून ऐकू येत होतं, पण ते काय बोलतायत हे जवळ सरकणाऱ्यांना समजत नव्हतं. दोन्ही बाजूंनी 6 व्यक्ती भिंतीजवळ येऊन पोचल्या. त्यांच्या हालचालींचा पत्ता बंगल्यात कुणालाही लागला नव्हता. बाहेर असलेल्या सेंट्रींना सुद्धा काही हालचाली दिसल्या नव्हत्या किंवा ऐकू आलेल्या नव्हत्या. 2 जण मागच्या बाजूने निघाले तर 2 जण पुढच्या बाजूने. दोन्ही सेंट्रींना आडवं केलं की त्यांचं काम सोपं होणार होतं. 5 मिनिटात पुढच्या बाजूला उभ्या असलेल्या सेंट्रीचं प्रेत बंगल्यापासून 25-30 फुटांवर जाऊन पडलं. अर्ध्या मिनिटाच्या अंतरानं मागच्या बाजूच्या सेंट्रीची सुद्धा तीच अवस्था झाली. आता राहिले 2 ऑर्डरली. सेंट्रींइतकेच ते धोकेबाज होते. आत बोलण्याचा आवाज होतोय याचा अर्थ ते झोपलेले नाहीयेत. हा विचार हल्लेखोरांनी केला. पुन्हा सगळे एकत्र जमले बंगल्याच्या उजव्या बाजूला. बंगल्यापासून जवळजवळ ते 30-40 फुटांवर उभे होते. प्रत्येक जण एक दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलत होता. त्यांच्यापुढे प्रश्न उभा होता तो केवळ बंगल्यात शिरण्याचा. मागचं किंवा पुढचं दार बंद असावं का आपण ते उघडायचंय हे त्यांना माहिती नव्हतं. खिडक्यांना गज नाहीयेत याची कल्पना त्यांना होती, पण या कडाक्याच्या थंडीत भक्कम अशी लाकडी दारं कोणी उघडे ठेवणं शक्य नव्हतं. त्या सर्वांच्या अंगावर भारतीय सैनिकांचा गणवेश होता. प्रत्येकाजवळ धारदार सुरा होता. दूरवर असलेले 6 जण हल्लेखोर सोडले तर इतरांजवळ कुठलंही हत्यार नव्हतं. पुन्हा सुराधारी 3 जण बंगल्याच्या पुढच्या भागात आले तर 3 जण मागच्या भागात गेले. त्यांची चिकाटी आणि जिद्द दांडगी होती. ती जागा अशी होती की काही गडबड झाली तरी संपूर्ण कॅम्प जागा होईल आणि कॅम्प जागा झाला तर निसटून जाणं आपल्याला कठीण आहे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. स्वतःच्या प्राणापेक्षाही बंगल्यातल्या 3 व्यक्तींना पकडून नेणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. मागच्या दाराजवळ आलेले 3घेही दाराजवळ उभं राहून विचार करत होते. आत घुसण्याची जबाबदारी केवळ त्यांचीच होती. एकदा का दार उघडलं गेलं म्हणजे मग त्यांचं काम अगदी सोपं होणार होतं. आतल्या बाजूला हालचाली होत होत्या. त्या हालचाली बंगल्याच्या नेमक्या कुठल्या भागात होत आहेत याची कल्पना त्यांना येत नव्हती. मागच्या दाराजवळ कोणी आलं तर दारावर टिचक्या मारून एखाद्या ऑर्डरलीला दार उघडायला भाग पाडणं अगदी सोपं होतं. अस्पष्टसा पावलांचा आवाज दाराआड त्यांनी ऐकला. बाहेर असलेल्या 3घातल्या एकानं हलकेच दार ठोकलं. त्यातल्या प्रत्येकाला हिंदी उत्तम प्रकारे बोलता येत होतं. आतून कोण आहे हे विचारलं जाईल हे गृहीत धरून 3घातला एक उत्तर देण्याच्या तयारीत होता. पण त्यांचा अंदाज चुकला. कुणी काही विचारलं नाही. आतल्या बाजूकडून दार उघडलं गेलं. बाहेरच्या सेंट्रीनं दार ठोकलेलं असावं हा विचार ऑर्डरनीनं केलाय बाहेरच्या हल्लेखोरांच्या लक्षात आलं. बाहेरच्या बाजूचा सेंट्रीच आहे असं समजून काहीतरी बोलायला अंधारात उभ्या असलेल्या ऑर्डरलीनं तोंडातून शब्द काढण्यापूर्वी आपला मोर्या कसा झाला आहे त्याच्या लक्षातच आलं नाही. त्याला ते समजलंही नाही. दुसऱ्याच क्षणी त्याची मान मागच्या बाजूनं कापण्यात आली. दोघांनी त्याला उचलला, 15-20 फुटांवर नेला, टाकून दिला आणि 1 जण उघड्या दारातनं आत शिरला. आता त्यांचं काम अगदी सोपं होतं. ज्या दोघांनी सेंट्रीला नेऊन दूर टाकलं त्यांनी इतर 3घांना मागचं दार उघडलं गेल्याची खबर दिली आणि मग सगळेजण त्या दारातनं आत घुसले. बंगल्यात सुद्धा अर्ध्या अधिक भागात पूर्णपणे अंधार पसरलेला होता. उरलेल्या भागात मंद असे तेलाचे दिवे जळत होते, पण म्हणावा असा त्या दिव्यांचा उजेड पडलेला नव्हता. त्या कॅम्पमध्ये अद्याप वीज पोचलेली नव्हती आणि इतक्या दूरवर वीज पोहोचणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. आत शिरलेल्या 6तल्या दोघांनी दुसऱ्या ऑर्डरलीला गाठलं. त्यावेळी दिवाणखान्यात होणारे बोलण्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यातल्या केवळ एकाला इंग्रजी भाषा समजत होती आणि तीही बोडकी तोडकी. आज चाललेलं संभाषण त्याला नीटसं समजत नव्हतं. 3ही अधिकारी झोपल्याशिवाय ऑर्डरली झोपणं शक्य नव्हतं. तो या खोलीतून त्या खोलीत सारखा फिरत होता, गडबड करत होता.
2 वेळा त्यांनी बाहेर बोलणाऱ्या तिन्ही अधिकाऱ्यांना कॉफी करून दिली होती आणि चौथ्यांदा तो कॉफी करायला आत्ता बसलेला होता. स्टूलावर बसलेल्या या ऑर्डरलीची पाठ किचनच्या दाराकडे होती. पावलांचे आवाज होऊ न देता व्यक्ती किचनमध्ये शिरलेले आहेत याचा थांगपत्तासुद्धा त्या ऑर्डरलीला लागला नाही. त्याचं तोंड केव्हा दाबलं गेलं आणि स्टूलावरनं त्याला केव्हा उचललं गेलं हे लक्षात येण्यापूर्वी त्याच्या मानेमागची शीर सूर्यानं कापली गेली होती. अर्धा मिनिटात त्याची होणारी धडपड थांबली. दोघांनी त्याला उचललं, बंगल्याच्या बाहेर दूरवर नेऊन टाकलं. त्यावेळी थंडीचा कडाका मी म्हणत होता. अर्ध्या तासात त्यांनी तिन्ही बेडरूमचा ताबा घेतला. इंजेक्शन देण्यासाठी 3 सिरीज तिघांनी जय्यत तयारीत ठेवल्या. 3 कैद्यांना घेऊन 12 जण निघाले तेव्हा पहाटेचे 2:45 वाजले होते आणि सभोवतालचा सगळा कॅम्प सुस्त पडलेल्या अजगरासारखा शांत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक लिखित रक्ताचा पाऊस ही दीर्घकथा. आज ऐकलात या कथेचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.